नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावरील अडगाव परिसरात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात एका महिलेवर रुग्णालयातील लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास घडली। यामध्ये ज्योती आहिरे या गंभीर जखमी झाल्या आहेत। सध्या त्यांच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे। ज्योती या गेल्या 15 वर्षांपासून या रुग्णालयात काम करतात। आज सकाळी नेहमीप्रमाणे त्या औषध उपयोगी साहित्य लिफ्टमध्ये ठेवत असताना अचानक लिफ्ट त्यांच्या अंगावरती कोसळली। यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला। सदर घटनेबाबत रुग्णालयातून मला आईचा रक्तदाब कमी झाला असल्याचं सांगण्यात आलं, मात्र इथे प्रत्यक्षात आल्यानंतर मला कोणीही काही सांगितलं नाही। तसेच आईला पाहण्यास देखील जाऊ देत नसल्याचं ज्योती आहिरे यांच्या मुलाने सांगितलं। महेंद्र आहिरे माझी आई इथं मेडिकल कॉलेजला कामाला होती। 1 तास झाला मी तिला कामावर सोडला। माझी आई इन्स्ट्रुमेंट घेऊन जात असताना लिफ्ट डायरेक्ट लिफ्ट तिच्यावर पडली आणि लिफ्टच्या मध्ये तिचा मुंडकं अडकलं आणि डॉक्टरांनी मला फोन करून सांगितलं तुझ्या आईचा BP लो झालेला आहे, त्याच्यामुळे तू लवकरात लवकर इथं ये। आणि पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर एकाने मला सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडली। एका कामगाराने सांगितलं तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडलेली। तर मी पूर्ण मला घुसू देत नव्हते, मध्ये बघू देत नव्हतं। एक सुद्धा डॉक्टर मला सांगत नव्हता माझ्या आईला झाला काय म्हणून असं। मी पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर तिथं पूर्ण रक्त सांडलेलं होतं। त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की माझी आईची जी मान आहे तर पूर्ण त्या लिफ्टमध्ये अडकलेली, त्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेलेला आहे। आणि इथले लोक सगळे खोटं बोलतात, एकही जण व्यवस्थित काही सांगत नाही आहे। पूर्ण एक सुद्धा डॉक्टर व्यवस्थित काही सांगत नाही आहे मला। डॉक्टर बोलतोय की तिचा BP लो झालेला आहे, पण BP काय वगैरे काही लो झालेलं नाही, त्याचा श्वास सुद्धा बाहेर निघत नाही। माझ्या आईचा जीव गेलेला आहे आणि हे आम्हाला येडत काढू राहिले। याबाबत संबंधित रुग्णालय प्रशासनाने हा आमच्या अखत्यारीतला विषय नसून लिफ्टमनचं काम असल्याचं सांगत हात झटकावल्याचा आरोपही ज्योती आहिरे यांच्या नातेवाईकांनी केला आहे। एकूणच लिफ्टचे मेंटेनन्स किंवा प्रत्यक्ष पाहणी करणाऱ्यांनी लिफ्ट व्यवस्थितरित्या सुरू आहे का याची तपासणी केली होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। एकूणच हजारो रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची आणि अत्यावश्यक वस्तूंची तपासणी वेळेवर होत नसेल तर ही अतिशय चिंताजनक बाब आहे। सदर घटनेची माहिती अडगाव पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली। पुढील तपास अडगाव पोलीस करत आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।